नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 3 पेपर 1 मराठी व गणित यातील गणित या विभागातील घटक संख्या ज्ञान यामधील दिलेल्या अंकावरून संख्या तयार करणे याचा व्यवसाय आज आपण सोडवणार आहोत. पहा, दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी लहानात लहान संख्या तयार करणे. पहा, उदाहरणार्थ 4, 9 आणि 7 हे 3 अंक दिले आहेत. या अंकाच्या साहाय्याने मोठ्यात मोठी व लहानात लहान 3 अंकी संख्या तयार करा असा प्रश्न आहे. तर मोठ्यात मोठी संख्या तयार करताना दिलेल्या अंकाचा उतरता क्रम घ्यावा. उदाहरणार्थ उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठी संख्या तयार करताना आपण सर्वात मोठी संख्या आधी घ्यायची आहे, नंतर त्याच्यापेक्षा थोडीशी लहान आणि सर्वात शेवटी सर्वात लहान. आणि लहानात लहान संख्या करताना संख्यांचा आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. चढता क्रम म्हणजे सर्वात लहान संख्या आधी घ्यायची आहे लहान संख्या तयार करताना, त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी आणि शेवटी सर्वात मोठी. जर अंकामध्ये 0 असेल, ह्या 3 अंकामध्ये जर 0 असेल तर अगोदर शून्यापेक्षा थोडासा मोठा अंक असेल तो आधी घ्यायचा आहे व इतर अंक चढत्या क्रमाने लावायचे. उदाहरणार्थ 5, 7 आणि 0 या अंकापासून 3 अंकी आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची. 0 पहिला घेतला तर आपल्याला 2 अंकी संख्या तयार होईल. 3 अंकी आपल्याला संख्या तयार करायला सांगितलेली आहे. मग आपल्याला 0 पहिला घेता येणार नाही. मग 0पेक्षा थोडीशी मोठी संख्या आहे 5. आपण 5 आधी घेणार, मग 0 घेणार आणि मग 7 घेणार. अशा प्रकारे 507 ही संख्या तयार होते. पुढे पहा, दिलेल्या अंकापासून जास्तीत जास्त संख्या तयार करणे. पहा, इथं आहे 2 आणि 3 या 2 अंकापासून संख्या तयार करायच्यात आपल्याला. मग दोन अंकी संख्येपासून दोनच संख्या तयार होतात. मग इथे पहा 2 आणि 3 आहे. मग पहिला 2 आधी घेतला, नंतर 3 घेतला, झाले 23. परत 3 आधी घेतला, 2 नंतर घेतला, झाले 32. 2 अंकी संख्येपासून 2 अंकी दोनच संख्या तयार होतात. पुढे आहे एकदाच अंक वापरून. पुढचा आहे 4, 1, 3 या 3 अंकापासून 412, 421, 214, 241, 142, 124 या 3 अंकी 6 संख्या तयार होतील. मग 2 अंकापासून 2 अंकी दोनच संख्या तयार होतात. 3 अंकापासून 3 अंकी 6 संख्या तयार होतात. पुढे आहे 5, 0, 7 या 3 अंकापासून आपल्याला 507, 570, 705, 750 या 3 अंकी 4 संख्या तयार होतात. पहा, आपण आता व्यवसाय सोडवणार आहोत. पहा, पहिला आहे 4, 8, 3 या अंकाच्या साहाय्याने 400 पेक्षा मोठ्या किती संख्या तयार होतील. पहा, 4, 8 आणि 3 हे आहेत आपल्याला दिलेले अंक आहेत. त्याच्यापासून मग 400 पेक्षा मोठ्या संख्या तयार करायच्यात. मग पहिली संख्या तयार होईल 483, मग 843, मग 834, नंतर आहे 438. अशा आपल्याला ह्या 4 संख्या 1, 2, 3 आणि 4, 8च्या 2 आणि 4च्या 2 अशा आपल्याला 400 पेक्षा मोठ्या किती संख्या तयार होतील? 4 संख्या तयार होतील. मग पर्याय क्रमांक 1 आहे 4, 2 आहे 3, 3 आहे 2 आणि 4 आहे 1. मग पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढे आहे प्रश्न दुसरा. 0, 8, 9 या तीनही अंकाचा वापर करून लहानात लहान 3 अंकी संख्या तयार करा. पहा, इथं आहे 0,
8 आणि 9 हे अंक दिलेत. आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायला सांगितली आहे. मग अशा वेळेस शून्य आपण एक नंबरला घेऊ शकत नाही. आपल्याला 3 अंकी संख्या तयार करायची असेल तर मग शून्यापेक्षा थोडीशी मोठी संख्या आहे 8 ती आपण घेतली, नंतर घेतली आणि नंतर हा 9. लहानात लहान संख्या तयार करताना लहान संख्येपासून सुरुवात म्हणजे 0, 8, 0 आणि 9. मग 809 ही संख्या तयार झाली. ती आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. मग उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 809. पुढे आहे एक अंक एकदाच वापरून 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती? पहा, एक अंक एकदाच वापरून 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती? पहा, एक अंक एकदाच वापरायचा आहे आणि आपल्याला 3 अंकी संख्या लिहायची आहे. 3 अंकी लहानात लहान संख्या आहे 100. 99 झालं का? या 100 पासून 3 अंकी संख्येला सुरुवात होते. ती आहे 100. पर्याय क्रमांक 1. पुढचा आहे प्रश्न चौथा. 2, 1, 4 या अंकापासून मोठ्यात मोठी सम संख्या कोणती? कोणती समसंख्या भेटेल आपल्याला? 2, 1 आणि 4. समसंख्या म्हणजे जिच्या एकक स्थानात 2, 4, 6, 8 अशा 2च्या पटीतल्या संख्या असतात असे. मग मोठ्यात मोठी समसंख्या कोणती? मोठ्यात मोठी समसंख्या तयार करायची म्हणजे आपल्याला मोठा अंक सर्वप्रथम घ्यावा लागेल. मग आपल्याला याच्या 3 अंकामध्ये 2, 1 आणि 4 मध्ये मोठा अंक आहे 4. 4 ने सुरुवात करावी लागेल. 4 नंतर 2 आपल्याला शेवटी ठेवावा लागेल कारण आपल्याला समसंख्या तयार करायची आहे. नंतर घेतला 1 आणि नंतर 2. उत्तर आलं 412. पर्याय क्रमांक 3. पुढे आहे प्रश्न 5वा. 306 या अंकापासून तयार होणाऱ्या 3 अंकी मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येतील फरक किती? पहा, 306 या अंकापासून मोठ्यात मोठी आणि लहानात लहान आपल्याला संख्या तयार करायची आहे. पहा, 306 याच्यापासून मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करायची आणि त्याच्यातला फरक म्हणजे वजाबाकी आपल्याला काढायची. सर्वप्रथम आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करू. 6 सगळ्यात मोठी संख्या लिहिताना आपण संख्यांचा उतरता क्रम लावतो. 6 नंतर थोडीशी लहान संख्या आहे 3. 3 नंतर सर्वात लहान आहे 0. ही झाली मोठी संख्या. आता लहान संख्या घेताना आपण संख्याचा चढता क्रम लावतो म्हणजे सर्वात लहान संख्या आधी घेतो. इथे 0 घेतला तर 2च अंकी संख्या तयार होईल. मग आपण पहिले शून्यापेक्षा थोडीशी मोठी संख्या आहे 3, मग घेतला 0 आणि शेवटी 6. या मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या याच्यातला फरक आपल्याला काढायचा आहे. पहा, 10 मधून 6 जात नाही. 6 वर काट मारली, 0 वरती लिहिला. शेजारच्या घरातून एक हातचा घेतला झाले 10. 10 मधून 6 गेले, राहिले 4. इथं 3 मधून 1 इकडे गेला. पुढच्या घरात तर इथे राहिले 2. 2 वजा 0 राहिले 2. 6 मधून 3 गेले 3. उत्तर आलं 324. मग पर्याय क्रमांक 2 324 हे उत्तर आहे. पुढे आहे प्रश्न 6वा. 1, 3, 2 या अंकापासून तयार होणारी लहानात लहान विषम संख्या कोणती? विषम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या दशक एकक घरामध्ये 1, 3, 5 अशा 1च्या पटीतल्या संख्या आहेत त्यांना आपण विषम संख्या असे म्हणतो. 1, 3, 2 हे अंक आहेत. याच्यापासून आपल्याला लहानात लहान विषम संख्या तयार करायची. याच्यामध्ये 1 आणि 3 ही विषम संख्या आहे. 2 सम संख्या आहे. आपल्याला लहानात लहान विषम संख्या तयार करायची आहे म्हणून आपण 1 आणि 3 मध्ये या 2 विषम संख्यामध्ये 1 लहान आहे
म्हणून 1 ने सुरुवात करणार आहोत. तर मग 1 लहानात लहान संख्या तयार करायची आहे, म्हणून मग 2 आणि हे शेवटी 3 झाली 123. मग पर्याय क्रमांक 3 मध्ये हे उत्तर आहे. पुढे आहे प्रश्न 7वा. 105 या अंकापासून तयार होणाऱ्या 3 अंकी सर्व संख्यांची बेरीज किती? पहा, 105 या अंकापासून तयार होणाऱ्या 3 अंकी सर्व संख्यांची आपल्याला बेरीज काढायची आहे. पहा, 105 तर आपल्याला पहा पहिली संख्या होईल 105, दुसरी संख्या होईल 150, शून्यापासून सुरू होत नाही. मग पुढे आहे 510, 501, शून्यापासून संख्या तयार होत नाही, म्हणून आपल्याला 4च संख्या तयार होतील. त्यांची बेरीज केली तर 5 आणि 1 6, 5 आणि 1 6, 5 आणि 5 10, 11 12. उत्तर आलं 1266. मग पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर आहे 1266. पुढे आहे 8 7 5 2 4 8 या अंकापैकी 3 अंक घेऊन तयार होणारी 3 अंकी लहानात लहान सम संख्या कोणती? 5 अंक दिले आहेत, याच्यामधले आपल्याला 3च अंकी घ्यायचे आहेत आणि लहानात लहान सम संख्या आपल्याला तयार करायची. कोणते 3 अंक घ्यायचे ठरले तर आपल्याला सम संख्या तयार करायची, म्हणून आपण लहानात लहान सम अंक आपण घेणार आहोत. मग आहे 2 4 आणि 8. आपल्याला 3 अंकी संख्या तयार करायची आहे, सम संख्या लहानात लहान. मग याच्यात सर्वात सम अंक 2 सर्वात लहान आहे, त्याच्यापासून सुरुवात करणार आहोत आपण. 2 4 आणि 8 झाले 248. मग पर्याय क्रमांक 3 मध्ये हे उत्तर आहे 248. पहा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. एक अंक एकदाच वापरून आणि 9 हा अंक नसलेली 3 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? हा एक अंक एकदाच वापरून 9 हा अंक नसलेली 3 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? पहा, इथं आहे 779, 867, 897, 876. याच्यामध्ये फक्त 1 आणि 2 मध्येच 9 हा अंक नाहीये. मग या 2 संख्या येणार नाही. या 2 संख्येमध्ये 9 वापरलेला आहे. फक्त या 2 संख्येमध्येच 9 नाही. याच्यात आपल्याला नसलेली 3 अंकी सर्वात मोठी संख्या म्हणजे या 2 मधून मोठी संख्या शोधायची आपल्याला. मग हा आहे, इथं आहे 8 शतक, इथं आहे 8 शतक, इथं 6 शतक, इथं 7 शतक, इथं 7 शतक आहे, म्हणून ही संख्या मोठी आहे 876. पुढे आहे प्रश्न 10वा. खाली दिलेल्या गटापैकी कोणत्या गटातील अंकापासून प्रत्येक अंक एकदाच वापरून 3 अंकी लहानात लहान संख्या मिळेल? पहा, इथं तयार होईल प्रत्येक अंक एकदाच वापरून, इथं लहानात लहान संख्या होईल 234. इथे तयार होईल लहान अंक आहे 1, 1 नंतर 2 नंतर 5, 152. पहा, इथे पहिली संख्या तयार होईल 234, दुसरी संख्या तयार होईल 125, तिसरी संख्या तयार होईल 103 आणि चौथी तयार होईल 360. 3 अंकी लहानात लहान संख्या विचारली आहे. याच्यामध्ये इथं 2 शतक आहे, इथं 1 शतक, इथं 1 शतक आणि इथं 3 शतक. मग 1 शतक हे सर्वात लहान आहेत 2 आणि 3 पेक्षा. इथे 2 संख्यांचे शतक 1 आहेत. मग आपल्याला दशकाचा विचार करावा लागेल. इथं 2 दशक आहेत, इथं 0 दशक आहेत.
शून्य दशक हे 2 दशक पेक्षा लहान आहेत म्हणून ही संख्या लहान आहे 103. मग पर्याय कोणता गट वापरून लहानात लहान संख्या मिळेल तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 173 या अंकापासून 500 पेक्षा मोठी कोणती संख्या तयार होईल? 500 पेक्षा मोठी संख्या तयार करायची आहे म्हणजे आपल्याला सुरुवात 1 ने केली तर 1 शतक होईल, 3 शतक होईल, 7 ने आपल्याला सुरुवात करावी लागेल. मग 500 पेक्षा मोठी संख्या तयार करायची. मग 7 3 1 म्हणजे 731 ही 500 पेक्षा लहान आहे. ही 500 पेक्षा मोठी संख्या तयार होईल आणि ही पण 500 पेक्षा लहान आहे. ही 713 500 पेक्षा मोठी आहे. मग ब आणि ड हे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढे आहे 12 9 0 6 या तीनही अंकाचा वापर करून तयार होणारी 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती? 9 0 आणि 6 हे अंक आपल्याला दिलेले आहेत. 9 0 आणि 6 हे अंक आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यापासून आपल्याला या तीनही अंकाचा वापर करून तयार होणार 3 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची आहे. लहानात लहान संख्या तयार करताना आपण संख्याचा चढता क्रम लावत असतो. मग चढता क्रम लावताना आपण सर्वात लहान संख्या आधी घेतो. मग 0 ही लहान संख्या आहे परंतु आपल्याला 3 अंकी संख्या तयार करायची आहे म्हणून आपण 0 सर्वप्रथम घेऊ शकत नाही. मग आपण घेतला त्याच्यापेक्षा 0 पेक्षा थोडीशी मोठी संख्या आहे 6 तर 2 नंबरला घेतला 0 आणि शेवटी घेतला 9. तयार झाली 609. नंतर लहानात लहान संख्या कोणती? उत्तर आहे 609. फक्त ब पर्याय क्रमांक 3. पुढे आहे प्रश्न 13वा. 4 7 5 या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती? आता 4 7 आणि 5 याच्यामध्ये 4 ही सम संख्या आहे, 7 आणि 5 ही विषम संख्या आहे. परंतु 7 आणि 5 मध्ये आपल्याला मोठी संख्या तयार करायची. 7 ही मोठी विषम संख्या आहे. मग आपल्याला 7 ने सुरुवात करावी लागेल. मोठ्यात मोठी संख्या तयार करायला सांगितली म्हटल्यावर 7 5 आणि 4 754 ही संख्या आपल्याला मिळणार आहे. मग पर्याय क्रमांक ड मध्ये आहे ती. मग फक्त ड योग्य. पर्याय क्रमांक 1 हा पर्याय बरोबर आहे. पुढे आहे प्रश्न 14वा. खालील पैकी कोणत्या पर्यायातील संख्या ही प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार झालेली आहे? 124 785 400 326. इथं पण प्रत्येक अंक एकदाच वापरला, इथे पण एकदाच वापरला, इथे 00 दोनदा झालाय. मग इथे पण प्रत्येक अंक एकदाच वापरलाय. मग अ ब आणि ड उत्तर आहे. अ ब ड योग्य. पर्याय क्रमांक 4. धन्यवाद.